नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा आपला जो विषय आहे तो महागाई भत्ता, जो नोव्हेंबर महिना ते जानेवारी महिना या दरम्यान दिलेला आहे। तर या अनुषंगाने जे शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे की 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारीचा हा मे महिन्यामध्ये म्हणजे या चालू महिन्यामध्ये द्यायचा आहे। तर त्या अनुषंगाने आपण एक्सेलची शीट तयार केलेली आहे। एक्सेलची शीट आहे, इथे डाउनलोड करायचं। डाउनलोड केल्यानंतर हे एक्सेलची शीट आपली ओपन होईल। इनेबल एडिटिंग, आणि यामध्ये आपल्याला फक्त बेसिक टाकायचं आहे, बाकी इकडे डाटा आपोआप येऊन जाईल। आणि जर ज्यांचं जानेवारी इन्क्रिमेंट असेल, समजा तर यांचं जानेवारी 2026 जर इन्क्रिमेंट असेल तर आपण जानेवारीला केलं तर इथे जानेवारीला यांचं बेसिक वाढून जाईल। आणि जर नसेल तर हे बाय डिफॉल्ट जुलैच ठेवा, म्हणजे इथे बेसिक बदलणार नाही। याप्रमाणे आपलं NPS GPFचं होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला DCPS करायचं आहे। तर DCPS मध्ये पण असंच करायचं आहे, जानेवारी किंवा जुलै महिना घेऊन याप्रमाणे आपल्याला करायचं आहे। ही शीट वापरा, किंवा जर याच्या आधी आपण जी मागे शीट वापरली होती, मागचा जो हे होता त्याच्यामध्ये आपण जे शीट वापरली ते शीट वापरू आपण। ही जी आपण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर केली होती, तर इथे महिना या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी करायचं, आणि हे 2 महिने डिलीट करायचे। जो मागचा तुमचा डाटा होता तो जसच्या तसाच राहील, आपल्याला बाकी काही त्यामध्ये करायचं नाही आहे। आणि फक्त महागाई भत्ता वगैरे सर्व बाकीचे फॉर्म्युले व्यवस्थित लागलेले आहे। फक्त जर ज्यांचं जानेवारीला इन्क्रिमेंट असेल तिथं मॅन्युअली टाका, किंवा फॉर्म्युला वापरून या आधीच्या ज्या शीटमध्ये आपण फॉर्म्युला जो दिलेला आहे हा फॉर्म्युला कॉपी करायचा, हा इथून, आणि तिथे पेस्ट करायचा। बाकी तुमचं ते ऑटोमॅटिक समजा आपलं इन्क्रिमेंटची अमाऊंट येऊन जाईल। याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ आहे। या ठिकाणी हा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे। या ठिकाणी आपण एक्सेलची शीट डाउनलोड करू शकता। आणि आपण जेव्हा युट्यूबला व्हिडिओ टाकतो तर त्याची जी लिंक दिली राहते ती आपल्या वेबसाईटची राहते, आणि वेबसाईटवरून आपल्याला सर्व फायली वेगवेगळ्या मिळून जाईल। या अनुषंगाने आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो। नमस्कार, धन्यवाद।